नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळीव इतिहासमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत पंढरपूरची देवाची गाडी सुरू करणारा इंग्रज अधिकारी। त्यानुसार आज आपल्याला जे रेल्वेचं जाळं या भारतभर पसरलेलं आहे। मात्र स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये पंढरपूरला जाण्यासाठी, खास करून मराठवाड्यातून पंढरपूरला जाण्यासाठी जी रेल्वे धावत होती त्याला देवाची गाडी म्हटलं जातं। तर याचा इतिहास एक दोन आपल्याकडं इतरांनी सुद्धा मांडलेला आहे। मात्र आपल्या जी काही मांडणी असते अगदी पुराव्याच्या आधारे संदर्भासह मिनिट टू मिनिट याच्यामध्ये माहिती मिळणार आहे। त्यामुळे आपल्याला विनंती, ज्यांनी सबस्क्राईब केले नाही सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा। त्याच्यानुसार या भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की 1853ला पहिली रेल्वे धावली आणि त्यानंतर मुंबईवरून हैदराबाद, बेंगलोर अशी खाली रेल्वे ज्यावेळेस चाललेली आहे तर त्या रेल्वे मार्ग जो आहे तो येत असताना आजची जी कुर्डवाडी म्हणता येईल तर त्या ठिकाणी 23 ऑक्टोबर 1859ला कुर्डवाडीला रेल्वे आली। वास्तविक पाहता याचं नाव कुर्डवाडी नव्हतं किंवा कुर्डवाडी या गावाचा काही संबंध नव्हता। तर बार्शीसाठी किंवा पंढरपूरला पलीकडे जाता यावं म्हणून याला नाव दिलं होतं बार्शी रोड। म्हणजे कुर्डवाडीचं मूळ नाव बार्शी रोड। तर तिथं रेल्वे आली 23 ऑक्टोबर 1859ला। मग हळूहळू करून पुढे रेल्वे चालली। मात्र या इंग्रजांच्या लक्षात आलं की बार्शी, लातूर फार मोठ्या प्रकारच्या बाजारपेठ आहेत, तर त्यांना जर आपण जोडलं, खास करून बार्शीला जर जोडलं या बार्शी रोडला, तर आपला व्यापार वाढेल आणि म्हणून तशा प्रकारे प्रयत्न करायला सुरुवात केली। तर अशा वेळेला या ईस्ट इंडिया कंपनीचा एक इंजिनियर, त्याचं नाव होतं एडवर्ड रिचर्ड कॅल्थरॉफ, तर यानं कंपनीचा राजीनामा दिला ईस्ट इंडिया कंपनीचा आणि काही भागधारक जमा केले आणि भागधारक जमा करून 11 जुलै 1895ला एक रेल्वे कंपनीची स्थापना केली। त्याचं नाव होतं बार्शी लाईट रेल्वे। तर ही कंपनी स्थापन केल्यानंतर त्यानं भागभांडवल उभा केलं। तर सुरुवातीचं भागभांडवल आपण पाहिलं तर ते आहे 7,14,477 रुपये आणि याचं जे कार्यालय होतं आजच्या इंग्लंडमधल्या विंचेस्टर हाऊस, लंडन या ठिकाणी याचं कार्यालय स्थापन झालं। आणि त्याच्यानुसार आता बार्शीवरून बार्शी रोडला म्हणजेच एकंदर कुर्डवाडीला ही जी काही रेल्वे होती तर याची चर्चा सुरू झाली किंवा याच्याकरता आता नियोजन सुरू झालं। मला बऱ्याच वेळेला हा आपला पेपरला लेख सुद्धा आला होता की बार्शी लाईट रेल्वेचा इतिहास। त्यावेळेला बार्शीतून काही जणांनी विचारणा केली की बाबा याचा मावेजा मिळाला होता का। आपण भारतामध्ये कुठेही नसेल, रोडच्या अगदी रस्त्याच्या कडेला 9 फुटाचा एक दुसरा रस्ता बनवण्यात आला आणि या वर रेल्वे जी धावली तर याच्याकरता ईस्ट इंडिया कंपनीनं या रेल्वे कंपनीला फुकट जमीन दिली होती। हा एक आपल्यासाठी फार महत्त्वाचा मुद्दा आहे। तर अशा रीतीनं ही रेल्वे त्या ठिकाणी तयार झाली आणि ह्या रेल्वेचं वैशिष्ट्य तर त्याला आपण मिनी नॅरो गेज म्हणता येईल। म्हणजे 2.6 इंचाची जी रूळ पट्टी असेल रुंदीची, तर त्याच्यावर ही रेल्वे त्या ठिकाणी तयार करण्यात आली। सुरुवातीला लंडनवरनं किंगस्टन कंपनीचं इंजिन आणि काही डबे आणण्यात आले आणि डबे आणण्यात आल्यानंतर याची जी एमडी होती त्या कालखंडातली, पहिल्यांदा सुरुवातीला ऑफिस याचं बार्शीमध्ये होतं, त्याच्यानंतर बार्शी रोडला त्या ठिकाणी हलवलं। एल अलेक्झांडर याची एमडी होते आणि जे मुख्य अभियंता किंवा इंजिनियर कॅल्थरॉफ हे याचे इंजिनियर आहेत। तर त्याच्यानुसार 1 मार्च 1897ला आजच्या कुर्डवाडी ते बार्शी या दरम्यानची रेल्वे त्या ठिकाणी धावली। आता हळूहळू करून रेल्वे त्या ठिकाणी वाढायला लागली आणि वाढत असतानाच लक्षात आलं की या भागातून पंढरपूरला आषाढी एकादशी, कार्तिक एकादशीला फार मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी चाललेले आहेत। तर याच्यावर चर्चा ज्यावेळी सुरुवात झाली तर 1902 साली लंडनमध्ये एक बैठक त्या ठिकाणी भरली आणि आजचं जी कुर्डवाडी 1914ला बार्शी रोडचं नाव कुर्डवाडी ठेवण्यात आलं। त्यामुळं आजची जी काही कुर्डवाडी आहे तिथून 31 मैलाचं पंढरपूर आहे, तर इतर रेल्वे जावी म्हणून 1902ला प्रस्ताव मांडला आणि 1905 साली हा जो रेल्वे मार्ग असेल हा रेल्वे मार्ग त्या ठिकाणी म्हणजे तयार झालेला आहे। तर याच्याकरता त्या कालखंडामध्ये 19,22,600 रुपये खर्च आला। मात्र याच्यातली गंमत अशा प्रकारची आहे की ही जी रेल्वे होती ही रेल्वे आजचा जो मोठा जो पूल आहे रेल्वेचा पूल, तर त्याच्या अलीकडल्या बाजूला जायची 1905ला आणि तिथून लोक उतरायची आणि मग कढईत बसून किंवा नावेमध्ये छोट्यामध्ये बोटीमध्ये बसून पलीकडल्या बाजूला जायची। म्हणजे रेल्वेची ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारची कथा आहे। आणि त्यानंतर त्या ठिकाणी असणारा जो पूल होता आज दिसतो आपल्याला, तर तो पूल त्या ठिकाणी तयार झाला 1906 साली। तर त्यानुसार
ही जी रेल्वे होती तर ती 2 डिसेंबर 1906ला पंढरपूर गावामध्ये त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. या असणाऱ्या पुलाचा इतिहास सुद्धा फार मोठा आहे. 17 जे त्याच्या जी कमानी असणारा जो पूल, तर त्यावेळेचे गव्हर्नर वेलिंग्टन होते म्हणून त्या पुलाला नाव 1906 साली वेलिंग्टन पूल अशा प्रकारचं दिलं होतं. तर त्याचे जे कॉन्ट्रॅक्टर होते सोलापूरचे वालचंद, तर यांनी हा पूल बांधलेला आहे. तर अशा रीतीनं ही जी रेल्वे होती 1906ला त्या ठिकाणी पोहोचली. तर त्यावेळेला आपण जी काही इंजिन होतं तर इंग्रजांनी त्या इंजिनला नाव दिलं होतं रुक्मिणी. आणि खास या असणाऱ्या आषाढी एकादशी करता अगदी बोग्याच्या बोग्या त्या ठिकाणी, मालगाडी म्हणायचं नाही, बसण्याकरता म्हणायचं नाही, बोग्याच्या बोगा त्या ठिकाणी पाठवायच्या. रेल्वेवर म्हणजे वरच्या बाजूला इंजिनच्या पुढच्या बाजूला लोक बसायची. 2 रुळाच्या मध्ये 2 डब्याच्या मध्ये जोडायला जो असतो तर त्याच्यावरही लोक बसायची. खचाखच भरले लोक या यात्रेकरता तिथं असायची. आणि त्याच्यानुसार जे दर ठेवले होते तिकिटाचे दर त्या कालखंडामध्ये, तर तो फर्स्ट क्लासचा दर होता 24 पैशाला मैल. सेकंड क्लास असेल म्हणजे द्वितीय ज्याला आपण क्लास म्हणता येईल तर तो होता 12 पैशाला मैल. आणि तिसरा जो क्लास आहे 8 पैशाला मैल. आणि चौथा आहे 3 पैशाला मैल. याचा अर्थ होतो की साधारणतः 80 ते 90 पैशामध्ये कुर्डवाडी ते पंढरपूरला तुम्हाला जाता येत होतं. असे दर ठेवले होते. एवढंच नाही तर तुम्हाला घोडं वाहतूक करायचं असेल, कुत्र वाहतूक करायचं असेल, हे सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद केली होती. त्याचे सुद्धा दर त्या ठिकाणी ठरवण्यात आले होते. तर अशी जी रेल्वे होती ही रेल्वे त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी पोहोचली. आणि पोहोचल्यानंतर 1911चं पंढरपूर आषाढी एकादशीचं जी काही गणित माझ्याकडे या ठिकाणी आहे, 3,87,070 प्रवाशांनी या वर्षभरामध्ये प्रवास केलेला त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि दुर्दैवानं आपण म्हणतो की लॉकडाऊन पडलं 1920ला लॉकडाऊन पडलं किंवा 21ला पडलेलं आहे. तर तशाच रीतीने एकंदर बघा, बरोबर 100 वर्षापूर्वी 1911 आणि 1912 साली सलग 2 वर्ष पंढरपूरचं मंदिर पूर्णतः बंद होतं. इथं कुणीही आलेलं नव्हतं, कारण का त्या वर्षी कॉलरा आणि प्लेगची मोठ्या प्रमाणात साथ आलेली होती. त्यामुळं ही जी देवाची गाडी असेल अशा रीतीने या ठिकाणी धावली. तर मग पुन्हा या भारतातली सर्वात मोठी अशा प्रकारची रेल्वे म्हणजे नॅरोगेज रेल्वे म्हणून सुद्धा याची गणती त्या ठिकाणी होते. तर ही रेल्वे थेट इकडं म्हणजे शेवटचं टोक जर आपण बघितलं लातूरपर्यंत पोहोचली आणि तिकडं मिरजपर्यंत याचं एक्सटेन्शन झालं. म्हणजे लातूरवरनं पंढरपूरला येण्याकरता फार मोठ्या अशा प्रकारची गर्दी त्या ठिकाणी पडायची. म्हणजेच त्यावेळेला लोकांना वाटायचं की सहज अगदी कमी पैशामध्ये 2 ते 4 रुपयामध्ये घरच्या भाकरी बांधल्या पंढरपूरला आषाढी एकादशीला आपण जाऊ शकतो. तर ही कमाई केली एका इंग्रज अधिकाऱ्यानं. तर तो लंडनचा होता. त्याचं नाव होतं एडवर्ड रिचर्ड कॅलथ्रॉप. आणि त्याच्यामुळं हा जो सर्वसामान्याला पंढरीचा पांडुरंग जो होता तो भेटणं सोपं गेलं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच सांगा. लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब त्या ठिकाणी करा. आपल्याला पुन्हा जाता सांगतो की ही जी देवाची गाडी होती ही खाजगी कंपनीची गाडी होती, जी 1897ला पहिल्यांदा धावली. 1954 पर्यंत स्वातंत्र्यानंतर सुद्धा ही एका खाजगी कंपनीची होती. 1954ला ही गाडी आपल्या असणाऱ्या भारत सरकारने त्या ठिकाणी विकत घेतली. हा मनोरंजक अशा प्रकारच्या देवाचा गाडीचा इतिहास आहे. नमस्कार.